हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, 9 तारखेला 9 फेब्रुवारीला इयत्ता 5वी व इयत्ता 8वी यांची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. तर त्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असा पेपर लिहिलाच असेल. खरं तर हा व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला म्हणायला काही हरकत नाही, परंतु काही हरकत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता की स्कॉलरशिप कोणत्या विद्यार्थ्यांना मिळते, ती स्कॉलरशिप मिळण्याचे काय निकष असतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. इयत्ता 5वी जी आहे त्या 5वीचं प्रथमतः आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष. आता या ठिकाणी काही इंग्लिश मधले अल्फाबेट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वांच्या लक्षात आलंच असेल की त्या ठिकाणी काही अल्फाबेट्स दिसत आहेत तुम्हाला. आता या अल्फाबेटचा अर्थ काय होतो का, तर या ठिकाणी ई असं लिहिलेलं आहे, तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. या ठिकाणी पहा, या ठिकाणी ई लिहिलंय. तसंच पुढे गेलं तर एफ तुम्हाला पाहायला मिळेल लिहिलेला. त्यानंतर या ठिकाणी जी आहे, एच आहे, आय आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जे के अशा काही लेटर्स दिसत आहेत. आता हे लेटर्स नसून हे काय आहे तर शिष्यवृत्तीचे प्रकार आहेत. पहा आता कशा पद्धतीने ते प्रकार आहेत तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात प्रथमतः ई याचा अर्थ काय होतो तर शिष्यवृत्तीचं नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. पहा या ठिकाणी मी याला कलर जो आहे तो कलर दुसरा घेतोय, रेड कलर मध्ये घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी म्हटलेलं आहे शिष्यवृत्तीचे नाव. आता ई म्हणजे काय तर राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती. ई म्हणजे काय तर राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती म्हणजे ही राज्याची असते, राज्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असते. पहा सर्वांसाठी एकसारखीच फी आहे, एकसारखेच पैसे मिळतात. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये मिळतात. तर या ठिकाणी मग राज्यामध्ये किती विद्यार्थी घेतले जातात तर राज्यामधून टोटल जे आहेत फक्त आणि फक्त 340 विद्यार्थी घेतले जातात शिष्यवृत्तीसाठी. त्यानंतर यब मध्ये कोण येतं मग तर यब मध्ये मग सर्वसाधारण मुले आणि मुली, म्हणजे मग तो मुलगा असेल मुलगी असेल कोणी असेल तर ते सर्वसाधारण मध्ये येतात, त्यांना देखील 500 रुपये जी काय आहे शिष्यवृत्ती मिळत असते. जी मध्ये जे काही आहेत पहा तर जी मध्ये सर्वसाधारण मुली असतात. आता यांना देखील यांचे जे काही पालकांचं उत्पन्न आहे 20,000पेक्षा कमी असायला पाहिजे एवढी त्याची पात्रता आहे, आणि पास होणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या मेरिटमध्ये बसणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर यच याचा अर्थ होतो का तर यच म्हणजे काय तर यच म्हणजे मागासवर्गीय जे काही विद्यार्थी असतात, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीमधील जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना ही जी काही शिष्यवृत्ती आहे ती मिळते, ती देखील 500 रुपये असते. त्यानंतर आयचा अर्थ होतो मागासवर्गीय केवळ मुली. या ठिकाणी 2 मुलींना मिळत असते, ती एक मुलगा आणि एक दोन मुलगी असतील तर त्या 2 मुलींना ते मिळत असतात. त्यानंतर जे काही जे आहे, आता जे म्हणजे काय तर जे मध्ये सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे, तुमची शाळा जी आहे ती ग्रामीण भागामध्ये येते का शहरी भागामध्ये येते यावरून मेरिट कमी जास्त होत असतं. मग ग्रामीण सर्वसाधारण मध्ये जे काही असतील विद्यार्थी तर याच्यामध्ये मग सगळेच, मग मुले असतील मुली असतील ते ग्रामीण भागातली असायला पाहिजे, त्यांना देखील 500 रुपयांची जी काही शिष्यवृत्ती आहे ती मिळत असते. आणि केचा अर्थ होतो तर शहरी सर्वसाधारण भागासाठी, तर ही शहरी सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी देखील 500 रुपयांची असते. आता या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे की या ठिकाणी उत्पन्नाची अट जी आहे ती फक्त एफ आणि जी या दोनच ठिकाणी आहे. आणि हे जे काही आहे पहा इथं तुम्हाला सर्व जे काही दिसतंय म्हणजे या इथपासून ते इथपर्यंतचे जे काही सर्व राखाणे आहेत हे आपल्या इतर जिल्ह्यांसाठी नाहीत. ही जी काही शिष्यवृत्ती आहे ही केवळ आणि केवळ विदर्भातल्या 11 जिल्ह्यांसाठीच दिली जाते. म्हणजे ते जे काही मागासवर्गीय विद्यार्थी असतील, मुली असतील, सर्वसाधारण मुली असतील, सर्वसाधारण मुली असतील केवळ, तर अशा घटकांना ही जी काय आहे विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. मग इतर जिल्हे हे 11 जिल्हे सोडून जे काही बाकीचे जिल्हे उरतात त्यांना मात्र फक्त कोणत्या तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ई जी आहे ती ई, त्याचबरोबर या ठिकाणी जे आणि के अशा पद्धतीच्या
शिष्यवृत्त्या ज्या आहेत इतर जिल्ह्यांना मिळत असतात. राष्ट्रीय ग्रामीण म्हणजे राज्याची आहे, एवढं मात्र तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर ग्रामीण सर्वसाधारणमध्ये आपल्या जिल्ह्याच्या जे काही मेरिट लिस्ट लागतात ते त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आता मग किती विद्यार्थी कोणत्यामध्ये घेतले जातात पहा, तर जे काही राज्यामधून आहे, राज्यामधून मी मगाशी सांगितलं तुम्हाला केवळ 340 विद्यार्थी घेतले जातात. त्याचबरोबर सर्वसाधारण ग्रामीण भागामधून किती विद्यार्थी घेतले जात आहेत, तर ग्रामीण भागामधून 8,124 विद्यार्थ्यांना जी काय आहे शिष्यवृत्ती मिळत असते आणि शहरी भागामधून मात्र 7,863 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असते. आणि एकूण जे आहे तर एकूण किती विद्यार्थ्यांना जवळपास ही शिष्यवृत्ती मिळते, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल एकूण जे आहे ती 16,693 म्हणजे जवळपास 16,700 विद्यार्थ्यांना जी काही शिष्यवृत्ती आहे ती मिळत असते. तर अशा पद्धतीने हे निकष लावले जातात. आता तुम्हाला असं वाटत असेल की मग आता आपण मेरिटमध्ये बसलो की नाही, तर जर आपण मागच्या वर्षीचा जर कट ऑफ पाहिला तर त्या मागच्या वर्षीच्या कट ऑफ वरून आपल्याला एक अंदाज लावता येतो. त्या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये मार्क्स दिले जातात. आता ते जी काही PDF आहे ती देखील मी आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून देईल आणि त्यातून सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की मेरिट कशा पद्धतीने काढलं जाते. तर पर्सेंटेज मध्ये जे मार्क्स असतील त्या पर्सेंटेजच्या मार्कांना तुम्हाला 3 ने गुणायचं आहे आणि ते 3 ने गुणल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला मागच्या वर्षीचं जे काही कट ऑफ होता किंवा मागच्या वर्षीचं मेरिट कितीपर्यंत आलं होतं ते आपल्या लक्षात येईल. मागच्या वर्षी 220च्या आसपास लागलं होतं आणि यावर्षी देखील त्याच पद्धतीचा कट ऑफ असायला पाहिजे. थोडंफार 4 ते 6 मार्कांचा फरक इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु 220च्या आसपास मार्क तुम्हाला असणं याही वर्षी खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला मेरिटमध्ये येत आहेत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रेझेंट करत असतो. इयत्ता 8वीची जी काही निकष आहे त्या 8वीचे निकष देखील पुढील व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी अवेलेबल करून देईल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमधून तुम्हाला काही समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये सांगा. तुमच्या अडचणी ज्या काही असतील त्या देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला जाईल. तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.